अर्थ देते ते एक जगण्यास अर्थ देते. या सर्व माता भगिनींचं पुन्हा एकदा स्वागत करून रवीनाताई यांना विनंती करेन की पुन्हा एकदा आपण आसन असावा आणि या पुढचे व्याख्याते आपल्या समोर येतात. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करूया. दिवा वरुण ज्यांची खास उपस्थिती आहे, संभाजी कदम. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनामध्ये निर्भीडपणे जगण्याचं सूर्यकिरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तापुढे निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या, बेलगाम सरंजाम दाराविरुद्ध बेबंद शाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजाम शाही कुलवंश परंपरा यांना धिक्कारून बहुजनांचं स्वराज्य उभं करणारे, 17व्या शतकामध्ये सरंजाम शाही विरुद्ध एक नवं वादळ उभं करून बहुजनांना तरुणांना बलिदानाची प्रेरणा देणारे, कल्याणची MS सुभेदारांची सून असो अथवा बेलवाडीच्या पाटलांची लेख यांना मात्रस्थानी लेखणारे, समर्पणशीलतेचे सर्वकारी पुरुष, या मातीचे असीम उपासक, सूर्यफुलातील सर्वश्रेष्ठ कमल पुरुष, क्रांती पथकावरील येथेच मानदंड, युग पुरुष, युग परिवर्तक, स्वराज्याचे धाकले धनी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं काटई बॉईज यांचं या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या सर्व काटई ग्रामस्थ यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बांधवांनो, कुठलाही कार्यक्रम करायचं जर का म्हटलं ना, मग कुठलाही जयंती सोहळा असो किंवा अन्य कुठलाही मोठा सामाजिक कार्यक्रम असो, कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं तर त्या कार्यक्रमाला फार मोठं नियोजन लागतं, फार मोठी मेहनत लागतं. मग गेली 2 महिन्यापासून 1 ते 1.5 महिन्यापासून हे काटई बॉईज या ठिकाणी अविरतपणे मेहनत घेत आहेत. हा छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव सोहळा कशा प्रकारे छान पाडता येईल आपल्याला, त्याकरिता या काटई बॉईजचं गेली 1 ते 2 महिन्यापासून या ठिकाणी धडपड चालू आहे. बांधवांनो, कुठलाही कार्यक्रम जर का यशस्वी करायचा असेल ना, त्यासाठी फार मोठी धडपड लागते आणि आज या काटई बॉईच्या प्रयत्नातून आजचा तो भव्य देव या ठिकाणचा जो सोहळा, शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. खऱ्या अर्थाने या सर्व काटई बॉईजसाठी एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या परिश्रमातून आजचा सोहळा या ठिकाणी उभा झालेला आहे. बांधवांनो, आपण जर का बघितलं, एक 10 ते 15 वर्षापूर्वीचा आपण काळ बघितला, जर 10 ते 15 वर्ष आपण पाठीमागे गेलो तर आपल्याला कळेल की या मातीमध्ये, तुमच्या काटई गावात असो किंवा संबंध या महाराष्ट्रामध्ये, जर का आपण 10 ते 15 वर्षापूर्वीचा काळ घेतला तर या ठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव एवढा थाटामाटामध्ये होत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक 10 ते 15 वर्षापूर्वी एवढ्या थाटामाटामध्ये होत नव्हती, कारण छत्रपती शिवाजी महाराज कदाचित आम्हाला त्यावेळेस आमच्यापर्यंत पोहोचले नसावे, म्हणून कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची 10 ते 15 वर्षापूर्वी शिवजयंती आम्हाला या ठिकाणी साजरी होत नव्हती. परंतु आज आमच्या येथील तरुण जागृत झालेला आहे, आज आमच्या येथील तरुण जागृत झालेला आहे, शिक्षित झालेला आहे, महाराजांचे पुस्तक वाचत आहे आणि आज आमच्या या ठिकाणी मोठमोठ्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक नगरामध्ये संबंध, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव सोहळा आपल्याला आजच्या दिनी पाहायला मिळते. कारण बांधवांनो, आम्हाला अजून सुद्धा आमचे छत्रपती संभाजी महाराज आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत, अजून सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आमच्यापर्यंत कदाचित पोहोचू दिले नसावे किंवा पोहोचले नाहीत. कारण छत्रपती संभाजी महाराज इतिहास घडवला आमच्या बहुजन माळ्यांनी, परंतु लिहिला इतिहास काही विचित्र कावळ्यांनी, म्हणून तो खरा इतिहास आमच्यापर्यंत येऊ दिला नाही. अजून सुद्धा आमच्यापर्यंत संभाजी महाराज कधी आमच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. या पाठ्यपुस्तकाने आम्हाला सांगितलं, नेहमी हे पाठ्यपुस्तकाने आम्हाला सांगितलं की वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मधून ज्ञानेश्वरी लिहिली. सार्थ अभिमान आहे आम्हाला, अहो फार अभिमान आहे आम्हाला की वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहित आहेत.
हे पाठ्यपुस्तकाने आम्हाला सांगितलं, परंतु या पाठ्यपुस्तकाने आम्हाला कधीही नाही सांगितलं की वयाच्या 14व्या वर्षी माझे छत्रपती संभाजी महाराज 4 ग्रंथ लिहितात, 4 ग्रंथ. कधी? वयाच्या 14व्या वर्षी नखशिकांत लिहितायत, नायिका भेद लिहितायत, 7 शतक लिहितायत, बुद्धभूषण लिहितायत, 4 ग्रंथ लिहितायत वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज. परंतु या व्यवस्थेने आमच्यापर्यंत संभाजी महाराज येऊ दिले नाहीत. आमच्या पुढे संभाजी महाराजांची प्रतिमा काय मांडली? आमच्या पुढे छत्रपती संभाजी महाराज मांडले बदफैलू, व्यसनाधीन, स्त्री लंपट. हे छत्रपती संभाजी महाराजांची या व्यवस्थेने आमच्या पुढे आतापर्यंत प्रतिमा मांडलेली आहे. परंतु बांधवांनो, आमच्या इथला तरुण जागृत झालेला आहे, आमच्या इथला तरुण शिक्षित झालेला आहे. आमच्या येथील तरुणांना आज छत्रपती संभाजी महाराज सुद्धा कळायला आला आहे. खऱ्या अर्थाने ही मोठी क्रांती या ठिकाणी झालेली आहे. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. इथे गाववाडा पद्धत असायची आणि त्या ठिकाणी बादशाहने नेमलेली माणसं असायची. देशमुख, देशपांडे, मोकाशी ही बादशाहने नेमलेले माणसं असायची आणि बादशाहचा आदेश असायचा. सारा वसूल केला जायचा, लोकांकडनं पैसे जमा केले जायचे आणि ती लोक गावातल्या गरीब लोकांना माडायची, पिडायची आणि पैसा जमा केला जायचा आणि हा पैसा बादशाहला पुरवला जायचा. परंतु एका स्त्रीला पाहवलं नाही, हे सर्व एका स्त्रीला पाहवलं नाही. त्या स्त्रीचं नाव होतं जिजाऊ. कोण जिजाऊ? लखोजी जाजवंती कन्या. लखोजी जाधवांना 3 मुलं, दत्तोजी, आचरोजी आणि जनकोजी 3 मुलं आणि 3 मुलांच्या पाठीवरती एका कन्याचा जन्म झाला. त्या कन्याचं नाव ठेवलं जिजाऊ. कन्याचं नाव ठेवलं जिजाऊ. ही जिजाऊ जाधव घराण्यामध्ये सिंदखेड राजा इथे लहानाची मोठी होते आणि बघता बघता मुलगी मोठी झाली, मुलगी उपवन झाली. बापाला मुलीची काळजी वाटली आणि लग्नासाठी स्थळ आलं. कुठलं? वेरूळच्या बहादर पराक्रमी भोसले घराण्याचं स्थळ आलं आणि शहाजी राजांचं स्थळ आलं. शहाजी महाराजांचा आणि मासाहेब जिजाऊंचं लग्न झालं आणि बघता बघता मासाहेब जिजाऊ पोटामध्ये गर्भ घेऊन शिवनेरीच्या पायऱ्या चढत आहेत. पोटामध्ये गर्भ आहे, मासाहेब शिवनेरीच्या पायऱ्या चढत आहेत आणि या मातीतील सर्वात सुवर्ण दिवस उजाडला. या मातीतील सर्वात सुवर्ण दिवस उजाडला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. या मातीमध्ये एका बाळाचा जन्म झाला. त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. हा शिवाजी नावाचा पोर लहानाचा मोठा होतोय, मासाहेब जिजाऊंच्या मांडीवरती खेळतोय, आबासाहेबांच्या मांडीवरती खेळतोय आणि शेतकऱ्याच्या पोरांसोबत बांधावरती जाऊन भाकरी खातोय, चटणी भाकर खातोय. शेतकऱ्यांना नवल वाटतोय, अरे एवढा मोठा बाळ, एवढा मोठा राजा आमच्या सामान्य पोरासोबत बांधावरती खातोय, भाकरी खातोय. शिवाजी महाराज पुण्याला आले, पुण्याची जहागिरी घेतली आणि प्रत्येक मावळ खोऱ्यामध्ये फिरत होते आणि मग त्या ठिकाणी एक सवंगडी जवळ आला, 2 सवंगडी जवळ आले, अनेक सवंगडी जवळ आले. शिवाजी बाळ बोलायचे मासाहेबांना, मासाहेब आपलं स्वराज्य उभं करायचंय, आपलं स्वराज्य उभं करायचंय. हो बाळ आपलं स्वराज्य उभं करायचंय, आपलं स्वराज्य उभं करायचंय. आपलं स्वराज्य काय असतं कुणालाच माहित नाही. वय आहे राजाचं 15 वर्षे. अरे 350 वर्षाच्या पूर्वीचा काळ आहे आणि एक सवंगडी जवळ आला, 2 सवंगडी जवळ आले, अनेक सवंगडी जवळ आले. आपलं स्वराज्य उभं करायचंय, आपलं स्वराज्य उभं करायचंय. आपलं स्वराज्य काय असतं, आपलं स्वराज्य कसं असतं कुणालाच माहित नाही. बांधवांनो लक्षात घ्या, अरे 350 वर्षापूर्वीचा काळ आहे, फार भयानक काळ होता. माझ्या इथं माता बहिणी सुद्धा बसलेल्या आहेत. माझ्या मातांनो ऐका, 400-450 वर्षापूर्वीचा काळ आहे, फार भयानक काळ होता. मग तिथे सायंकाळ झाली की जी माता आवडेल तिला उचलायचे. मग त्या ठिकाणी फार भयानक काळ होता, सत्य परिस्थिती आहे. अहो सायंकाळ झाली की त्या ठिकाणचे असलेले देशमुख, देशपांडे, खोत ही त्या ठिकाणी असलेले सायंकाळ झाली की कुणाच्या घरामध्ये शिरायचे. जी माता आवडली, जी भगिनी आवडली तुला उचलायचं, तिला उपभोगायचं. मनात आलं तर तिला जिवंत सोडायचं, अन्यथा तिच्या आबरूचे लगते रे वेशीवरती टांगल्या जात होते. असंच झालं. एका रांझ्याच्या पाटलांनी एका तरण्याताण मातेला उचललं, एका तरण्याताण लेकीला उचललं, तिला उपभोगलं, तिला सोडून दिलं. काय करावं असं कोळशासारख्या शरीराचं म्हणून त्या मातेनी आत्महत्या केली. ही बातमी माझ्या राजाला कळाली, ही बातमी माझ्या शिवबाला कळाली. शिवबा कळाले की
घेऊन येत आला, घेऊन येत आला. तो कोणी होतो, तो कोणीही असो, तो वतनदार असो, तो सरंजामदार असो, तो खोत असो, तो देशमुख असो, तो देशपांडे असो, जा त्याला घेऊन या. जर तो गप गुमान ऐकत असेल तर ठीक आहे, अन्यथा त्याचे हात पाय बांधून घेऊन या. आणि असंच झालं, असंच झालं. रांझ्याच्या पाटलाचे हात पाय बांधून घेऊन आले. राजा पुढे पेश केलं रांझ्याच्या पाटलाला. आणि रांझ्याचा पाटील अख्खा मिशावरती ताव देत महाराजांना म्हणतो, ए काय करणार रे तू माझं, काय करणार रे तू माझं. त्यावेळेस महाराज कडातात, ए अरे तुला लाज कशी वाटत नाही र, तू माझ्या स्वराजाच्या आया बहिणीवरती हात टाकतोयस. अरे स्वराजाच्याच आया बहिणी नाही तर शत्रूच्या सुद्धा आया बहिणी ते माझ्या आया बहिणी आहेत रे. आपल्या अधिकारांना शिवाजी महाराज आदेश देत आहेत, जा याचे हात पाय कलम करा. फक्त आदेशच नाही तर रांझ्याच्या पाटलाचे हात पाय कलम केले. हा आमच्या राजाचा इतिहास आहे. त्याकरिता शिवजयंती साजरी झाली पाहिजे, कारण आमच्या मुलांना या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे विचार समजले गेले पाहिजे. सायंकाळची वेळ आहे. मावळच्या खोऱ्यामध्ये उमरड नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी दौंडी देणारा आला आणि गावाच्या पारावरती उभा राहिला. पार म्हणजे गावामध्ये चौबुत्रा असतो, त्या पारावरती उभा राहिला. आणि त्या ठिकाणी दौंडी देणारा आला, दौंडी देतोय. ऐका हो ऐका, पुण्यामधून लाल महालामधून मासाहेब जिजाऊंची बाळ शिवबांची दौंडी आलेली आहे. शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणारा रानडुकराला जर का कोणी पकडून आणेल तर एका रानडुकराच्या बदल्यामध्ये त्याला 1 सोन्याचा होन बक्षीस दिला जाईल. ऐका हो ऐका. आणि दौंडी देणारा निघून गेला. आणि गावामध्ये असलेले एक पोर आपल्या भावाला म्हणतोय, दादा 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 चल की र, दादा मारू की र आपण रानडुकर, चल की र जाऊ की र आपण पुण्याला, अरे मासाहेब भेटतील की र. त्यावेळेस त्याचा भाऊ म्हणतो, कशाला र, कशाला तुला पाहिजे पुण्यान, कशाला पाहिजे तुला सोनं. दादा दादा सोनं नको र, दादा चल की र. अरे दादा मासाहेब जिजाऊंची भेट होईल, अरे बाळ शिवबांची भेट होईल, चल की र दादा. पोरानं काय करावं, पोरं घरात आले, कपड्यामध्ये भाकर बांधली. पोरं भाकर बांधून जंगलामध्ये गेले. दिवसभर फिरले आणि पोरांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 रानडुकर मारले. रानडुकराचे पाय तोडले आणि खांद्यावरी टाकले आणि गेले कुठे, पुण्याला लाल महिलामध्ये. पुण्याला गेल्यावरती लाल महालाच्या किल्ल्याचा दरवाजा ठकठकतात. लाल महालाचा, हो मासाहेब, अहो आहे का कुणी आहात. त्यावेळेस मासाहेब येतात. कोण र, कोण आहात तुम्ही. मासाहेब आमच्या इथं बघा तुम्ही दौंडी पाठवली होती की शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणारा रानडुकराला मारल्यावरती तुम्ही बक्षीस देणार होत्या. मासाहेब आम्ही बघा रानडुकर मारून आणलो. कोण आहात रे तुम्ही, या आतमध्ये या. आणि मासाहेब विचारतात, अरे तुम्ही रानडुकर किती मारून आणलेत. मासाहेब 1 नाही 2 नाही तर आम्ही तब्बल 3 रानडुकर मारून आणलेत. बडे हुशार दिसत बेटा तुम्ही. हो मासाहेब मी तर पूर्ण रानडुकरच उचलून आणणार होतो, परंतु हा माझा भाऊ बोला की अरे दादा जरी पाय जरी तोडून नेले ना रानडुकराचे तरी मासाहेब बक्षीस देताल, म्हणून मी रानडुकराचे पायच घेऊन आलो. आणि मासाहेब म्हणतात, खूप हुशार दिसतायत, बहादर दिसतायत, काय नाव रे तुमचं. मासाहेब मी तानाजी आणि हा माझा भाऊ सूर्यजी. ताना सूर्या, अरे येता का रे सौराजात, चलना ना रे सौराजात. मासाहेब भाऊ आम्ही सौराजात येऊन काय करणार. मासाहेब आम्हाला काहीच येत नाही, आम्हाला फक्त तलवारच चालवता येते. आणि मासाहेब त्यांना कडाडतात, अरे ताना तुला तलवार चालवता येते, माणसाला जगामध्ये असं काहीतरी एकच यावं की त्याची जगामध्ये तोड नसावी, तुला तलवार चालवता येते, चल ये सौराजात. 1 नाही 2 नाही असे अनेक माणसं मासाहेब जिजाऊनं जोडून दिले. त्या ठिकाणी बाजी असो, तानाजी असो, सूर्याजी असो, येसाजी असो, भरपूर मावळे मासाहेब जिजाऊनं जोडून दिले छत्रपती शिवरायांना. छत्रपती शिवरायांचे जे मावळे होते ना ते सर्व मासाहेब जिजाऊनं जोडून दिलेले मावळे होते. कारण मासाहेबाला माहित होतं की आपल्या मुलाचे मित्र कसे असावे. आपल्या मुलाचे मित्र ज्या प्रकारचे असतील ना त्या प्रकारचे आपलं मुलं घडत असतात. म्हणून मासाहेबांनी छत्रपती शिवरायांना जे जोडून दिलेले मावळे होते ना ते सर्व शूरवीर मावळे होते. बांधवांनो, 1678चा काळ आहे. सकूजी गायकवाड नावाच्या एका सेनापतीने बेलवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. आणि त्या बेलवाडीच्या किल्ल्याची एक किल्लेदार होती स्त्री, तिचं नाव होतं सावित्रीबाई देसाई. त्या सावित्रीबाई देसाईंनी तब्बल 27 दिवस किल्ला लढवला. आणि नंतर 27 दिवसानंतर त्या सावित्रीबाईंनी हार पत्करली. किल्ला जिंकला छत्रपतींच्या सेनापतींनी.
आणि ती स्त्री असलेल्या स्त्रीवरती सूड भावनेने त्या स्त्रीवरती जबरदस्ती केली, तिच्यावरती बलात्कार केला. ही बातमी माझ्या छत्रपतींना कळाली आणि छत्रपती कडाडले. अरे त्याचे डोळे काढा आणि संपूर्ण आयुष्यभर त्याला कोठडीमध्ये द्या. खऱ्या अर्थाने त्या सकुजी गायकवाडाचे डोळे काढले आणि संपूर्ण आयुष्यभर त्याला कोठडी दिले. कारण छत्रपतींची भावना होती स्त्रियांची इज्जत ही प्रथम राखली पाहिजे. मग स्त्री ती आपली असो किंवा शत्रूची असो. कल्याणच्या सुभेदाराची सुद्धा आपल्याला कहाणी माहिती आहे. ज्या सुनेला छत्रपतींनी साडी चोळी करून परत केलं, त्या छत्रपतीचा एकच होता आदेश की प्रत्येक स्त्रीचा या ठिकाणी आदेश राखला गेला पाहिजे. अरे जगाच्या इतिहासामध्ये 350 वर्षामध्ये कित्येक राज्य आले आणि कित्येक राज्य करून गेले. जगाच्या इतिहासामध्ये 350 वर्षामध्ये प्रत्येक राज्याच्या दरबारामध्ये स्त्रियांनी नाच काम केले. परंतु या पृथ्वी तलावरती एकमेव असा एकच राजा होता, त्या राजाच्या दरबारामध्ये कधीही स्त्रियांनी नाच काम केलं नाही. ते म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज या पृथ्वी तलावरती एकमेव असे राजे होऊन गेले. बांधवांनो लक्षात घ्या. आम्हाला या ठिकाणी महापुरुषांच्या या ठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत असताना या काटई गावामध्ये बांधवांनो आपण भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी बांधव जमलेले आहोत. कारण छत्रपतींचा इतिहास आम्हाला या ठिकाणी कळणं फार गरजेचं आहे. आता जे का मुलीनं फार छान असं छत्रपती शिवाजी महाराजांवरती या ठिकाणी भाषण केलेलं आहे, व्याख्यान दिलेलं आहे. बांधवांनो ही जागृती आहे. त्याकरिता आम्हाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं जागर झालं पाहिजे. कधी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पडणार, कधी छत्रपती शिवाजी महाराज आमच्यामध्ये कळणार, ज्या वेळेस आपण मुलांमध्ये छत्रपती शिवरायांचे संस्कार करू. लक्षात घ्या बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्या शत्रूंना सुद्धा किती हेवा होता. औरंगजेब आपल्या पुत्राला सांगतोय, इथे हनुमान सुद्धा आलेले आहेत, बजरंगबली. औरंगजेब आपल्या पुत्राला सांगतोय, तौबा तौबा क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, क्या तुम जानते हो शहजादे शिवा को क्यों फतेह हासिल होती हो. अपने पास तोपखाना है, अपने पास हाथी है, घोड़े, सब कुछ है, बारूद है, फिर भी शिवा को क्यों फतेह हासिल होती है शहजादे. क्या तुम ये जानोगे शहजादे, तुम कभी शिवा के चाल चलन को समझ ही नहीं पाओगे. इश्क मोहब्बत शराब शबाब नाच गाने इसमें तुम मगरू, तुम कभी शिवा के चाल चलन को समझ ही नहीं पाओगे शहजादे. शिवा ने अपने और किले बढ़ाए, उसके लिए मर मिटने वाला हर एक मावड़ा तैयार किया. उससे भी ज्यादा शिवा ने अपनी लाखों की फौज बढ़ाई शहजादे. क्यों शहजादे जानते हो, ये शिवा के सरदारों को मैंने लाखों की लालच दी. शिवा के सरदारी को मैंने खरीदने की कोशिश की, लाखों की लालच दी, लेकिन शिवा के सरदारों ने लाखों के लालच पे थूक दिया शहजादे, लाखों के लालच पे थूक दिया. मराठे कभी थूकते नहीं, मराठे कभी थकते नहीं, मराठे कभी रुकते नहीं और मराठे कभी बिकते ही नहीं शहजादे. शिवा मगरूर है, चालाक है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ है और सूरज की तरह उसकी कामयाबी सर आंखों पे चूम रही है शहजादे. इसमें कोई शक भी नहीं है, इसमें कोई शक नहीं है शहजादे. हमें दुश्मन भी मिला तो शिवा के जैसा मिला, हमें दुश्मन भी मिला तो शिवा के जैसा मिला. कोण म्हणतंय, अरे या मातीतील सर्वात मोठा असलेला शत्रू आपल्या मुलांना सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्या ठिकाणी सांगतोय. बांधवांनो खऱ्या अर्थाने त्याकरता शिवजयंती झाली पाहिजे. अंधाऱ्या रात्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची 4 बोटं कापलेली आहेत. आपण पाठ्यपुस्तकामध्ये वाचले लहानपणी 4थीच्या इतिहासामध्ये की शाहिस्ते खानाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 बोटं छाटलेले आहे. आणि ज्यात बोटं छाटलेले आहेत ना शाहिस्ते खान सकाळी वैद्याकडे येतो आणि वैद्याला म्हणतो, वैद्य रात को शिवा आया था और शिवा मेरी 4 उंगली काट के चला गया. आणि तसं त्या शाहिस्ते खानाची बहीण असलेली जिचं नाव आहे नूरखा बेगम ती येते आणि म्हणते, भाईजान बहुत गजब हो गया है. क्या हुआ बहिना. भाईजान कल रात को शिवा और उसके सैनिक आए थे और तब से मेरी बेटी नजर नहीं आ रही भाईजान. त्यावेळेस ज्याचे 4 बोट तोडले शिवाजी महाराजांनी तो शाहिस्ते खान म्हणतोय की बहिना तू फिक्र मत कर बहिना, अगर तेरे बच्ची को शिवाजी के आदमी अगर उठा के लेके गए तो शिवाजी उसको अपने बच्ची के जैसे रखेंगे. शिवाजी राजा स्वतःच्या पोरीसारखं त्याला सांभाळेल बहिना. हा इतिहास आमच्या शिवाजी राजांचा आहे, हा इतिहास आमच्या मातीमधला आहे, हा इतिहास आमच्या छत्रपतींचा आहे. बांधवांनो लक्षात घ्या, 6 जून 1674 रोजी
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला इंग्लंडचा एक हेनरी ऑक्झिटन नावाचा व्यक्ती येतोय. हे मी म्हणत नाही, डॉक्टर कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये छान वर्णन केलेलं आहे. बाळानो गप्रा बाळानो, 6 जून 1674 रोजी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला एक इंग्लंडचा अधिकारी येतो ज्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिटन. तो हेनरी ऑक्झिटन येतोय आणि त्याला रायगडावरती जायचं असते. चालत जायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागेल, भरपूर वेळेस थांबा घ्यावा लागेल. घोडा घेतला तर घोडा चालवता येत नाही आणि मग काय करावं, तो पालखीत बसला आणि पालखी रायगडच्या दिशेने चालली. रायगडच्या दिशेने पालखी चालत आहे आणि तो आपल्या पुस्तकामध्ये लिहितोय, तो सांगतोय, अरे काय किल्ला बांधलाय शिवाजी राजांनी, काय किल्ला बांधलाय शिवाजी राजांनी. अरे एका साईडला दरी तर एका साईडला सह्याद्री. अरे एका वेळेला एकच माणूस रायगडावरती जाऊ शकतो, एकच माणूस रायगडावरती उतरू शकतो, 2 माणसं चढू आणि उतरू शकत नाही रे, अशी रचना किल्ल्याची आहे. अरे किती शत्रू आले ना तरी जिंकू शकत नाही रे किल्ला. किल्ल्याची रचना त्या प्रकारची केलेली आहे. आणि तो गडाच्या महादरवाजाजवळ पोहोचतो. महादरवाजाजवळ पोहोचल्यावरती त्याला गडाच्या आतमध्ये 2 मोठमोठे हत्ती दिसत आहेत. तो अचंबित होतोय, अरे किल्ल्यावरती चढण्याकरिता 2 माणसं, एक माणूस जाऊ शकतो किंवा एकच माणूस उतरू शकतो, या प्रकारची किल्ल्याची रचना आहे. आणि या किल्ल्यावरती एवढे मोठमोठे हत्ती नेमकं कुठल्या दरवाजातून आणले. जो दरवाजा आहे, दरवाजा पण इतका मोठा नाही की त्या ठिकाणी 2 मोठे हत्ती त्या दरवाजामधून जातील. मग नेमकं हे मोठे हत्ती कुठल्या दरवाजातून आणलेले आहेत. तो गडावरती प्रत्येकाला विचारत होता, मला तो दरवाजा बघायचा आहे, मला तो दरवाजा दाखवायचा आहे, दाखवा तो दरवाजा आहे कुठं, ज्या दरवाजातून हत्ती आलेले आहेत मला तो दरवाजा बघायचा आहे. प्रत्येक मावळ्याला तो विचारतो, परंतु त्याचं निराकरण होत नाही. आणि शेवटी तो छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जातं आणि महाराजांना म्हणतो, महाराज महाराज महाराज, अहो मी सकाळपासून शोधतोय की अहो हे मोठे हत्ती गडावर नेमकं आले कुठे. अहो गडाच्या पायऱ्या, गडाची रचनाच अशी आहे की एका वेळेला एकच माणूस जाऊ शकतो, एका वेळेला एकच माणूस उतरू शकतो. अहो अशा परिस्थितीमध्ये आणि गडाचा दरवाजा पण इतका मोठा नाहीये, मग हे नेमकं हत्ती तुम्ही कुठल्या दरवाजातून आणले महाराज, मला तो दरवाजा दाखवा, मला तो दरवाजा बघायचा आहे. आणि महाराज त्याला म्हणतायत, अहो हेनरी ऑक्झिटन, कसं आहे बघा, मला राज्याभिषेक करायचा होता, हे मी आता ठरवलं नाही. मला राज्याभिषेक करायचा होता, मी गेले कित्येक वर्ष अगोदर ठरवलं. आणि हे जे तुम्ही हत्ती बघताय ना, ते हत्तीचे लहान लहान पिल्लं लहान असल्यावरती त्यावेळेस त्या पिल्लांना मी पालखीत टाकलं आणि पालखीतून त्या पिल्लाला गडावरती आणलं आणि त्या पिल्लांना गडावरती लहानाचे मोठे झाले. आणि आता तुमच्या पुढे जे पिल्ले दिसत आहेत ना, ते पिल्लं आज लहान होते, आज मोठी झाले. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन होतं. किती नियोजन, येणारा कितीतरी काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन करून ठेवलं होतं, परंतु आम्हाला आमचं नियोजन लागत नाही. आमचा मुलगा 12वी झाला, 12वी झाल्यावरती आम्हाला आमचं नियोजनच नाही. मुलाला कॉमर्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं का कुठला डिप्लोमा करायचा, आमचं नियोजनच नाही. अरे ॲडमिशनची तारीख जवळ येते, ॲडमिशन निघून सुद्धा जाते तारीख, तरी पण आमचं नियोजन लागत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी येणाऱ्या कित्येक वर्षाचं नियोजन केलं होतं बांधवांनो. त्याकरिता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत, त्याकरिता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती हे फक्त आपल्या महाराष्ट्रातच होते का, हे फक्त भारतातच होते का? अरे नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जगाने स्वीकारलं, जगाने. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जग साजरी करत आहे, जग. मग या जगानं आम्हाला जर का विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हे भारतामधील महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला आहे, मग या भूमीमध्ये ज्या व्यक्तीचा, त्या राजाचा जन्म झाला, जो व्यक्ती एकदाच जन्मला असताना त्या व्यक्तीचा वाढदिवस, त्या व्यक्तीचा जन्मदिवस, त्या व्यक्तीची जयंती 2-2 वेळेस कशी? कारण लक्षात घ्या बांधवांनो, एक 19 फेब्रुवारी तारखेनुसार आणि एक वेगवेगळ्या दिवशी तिथीनुसार, तिथी ही आपलीच आहे आणि तारीख ही आपलीच आहे. परंतु जर का संपूर्ण देशाने जर का आम्हाला विचारलं, अरे बाबा छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मले आहेत, जो राजा एकदाच जन्मलेला असताना या राजाचा जन्मदिवस, या राजाची जयंती 2-2 वेळेस कशी बरं? एक 19 तारीख आणि एक तारखेनुसार वेगवेगळ्या दिवशी. लक्षात घ्या, आम्ही आमच्या मुलाचा वाढदिवस तारखेनुसार करतोय.
आम्ही आमच्या वडिलाचा वाढदिवस तारखेनुसार करतोय, आम्ही आपल्या स्वतःचा वाढदिवस तारखेनुसार करतोय, आम्ही आमच्या महिन्याचा पगार सुद्धा तारखेनुसार करतोय, परंतु जगाचा बाप असलेला माझा राजा याचा आम्ही तारखे आणि तिथेचा गोंधळ घालतोय. तिथी आपलीच आहे, तारीख आपलीच आहे, परंतु आम्ही त्या ठिकाणी काय करतोय, तिथी आणि तारखेचा गोंधळ घालतोय. बांधवांनो, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव करायचा असेल ना, कारण आपल्याला जास्तीत जास्त तारखेनुसार करावं लागेल. कारण जास्तीत जास्त या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जास्तीत जास्त तारखेनुसार होईल ना, तर याचं जग सुद्धा जास्ती दखल घेईल. त्याकरिता आम्हाला शिवजयंती झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांना दिल्लीला जायचं होतं औरंगजेबाला भेटण्याकरिता. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची फार मोठी चिंता लागली होती की आपल्या पाठी आपलं स्वराज्य कसं चालेल. शिवरायांना फार मोठी चिंता लागली होती की आपल्या पाठी आपलं स्वराज्य काय कसं चालेल. म्हणून त्यांनी एक परीक्षा घेण्याचा बेत घेतला. सायंकाळची वेळ आहे, एका गडावरती जात आहेत आणि गडावरती त्यांना वाटतं की आता आपल्याला परीक्षा घ्यायची, संध्याकाळची वेळ आहे आणि एका गडावरती जात आहेत आणि गडाच्या किल्लेदाराला म्हणतायत मला आज जायचं, दरवाजा काढा. किल्लेदार म्हणतो नाही काढता येणार. शिवाजी महाराज म्हणतात अरे मी खुद छत्रपती आहे, अरे मला आज जायचंय, मला सोड आत, मला जाऊ दे. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतोय महाराज माफी असावी, गडाचा एकदा बंद झालेला दरवाजा सकाळ होईपर्यंत उघडता येणार नाही, तुम्हाला आज सोडता येणार नाही. अरे तुला समजत कसं नाही, अरे तुला खुद्द छत्रपती सांगतायत की दरवाजा खोड रे, मला जाऊ दे आतमध्ये, माझ्या पाठीक शत्रू लागलेले आहेत, माझ्या जीवाचं काही सुद्धा होईल. त्यावेळेस तो किल्लेदार म्हणतोय महाराज जर तुमच्या जीवाची असेल ना त्यासाठी मी समर्थ आहे महाराज, परंतु दरवाजा मात्र उघडता येणार नाही. अरे तुला खुद्द महाराज सांगतोय, अरे ज्यांनी नियम बनवलेत तो राजा तुला सांगतोय दरवाजा खोल, मला आत जाऊ दे. त्यावेळेस किल्लेदार म्हणतोय महाराज माझ्या स्वराज्यामध्ये राजासाठी वेगळा कायदा आणि प्रजेसाठी वेगळा कसा, असा दोन कायदे नाहीत महाराज. महाराज माफी असावी, मला आत सोडता येणार नाही. अरे तू दरवाजा उघडतो का नाही, नाहीतर तुला मृत्यूदंड देईल, तुझा शिरच्छेद करेल. महाराज तुम्हाला काय सजा द्यायची ते द्या, परंतु सकाळ झाल्यावरती दरवाजा उघडल्यावरती काय करावं. अरे काय करावं, तुला कोणाची परवानगी आणू की तू दरवाजा खोडशील, कुणाची परवानगी आणू, जावा की मासाहेब जिजाऊंची परवानगी आणा की. तू हुशार आहेसले का. अरे तू इथे किल्ल्याचा दरवाजा उघडत नाही, तिथं महासाहेब रायगडाचा दरवाजा उघडतील का. अरे सोड मला जाऊ दे. त्यावेळेस महाराज भडकतात आणि शेवटी सकाळ झाली. सकाळ झाल्यावरती तो किल्लेदार येतोय आणि महाराजांना म्हणतोय महाराज 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 मी तुमचा फार महाराज मी फार गुन्हा केला महाराज. अहो एका साध्या सैनिकामुळं, साध्या किल्लेदारामुळं खुद्द छत्रपतींना रात्र किल्ल्याच्या बाहेर काढावी लागली. अहो महाराज तुम्ही जे सदा देण्यासाठी मी तयार आहे महाराज, मला सदा द्या. आणि महाराज त्या किल्लेदाराला कवटाळतात, आलिंगन देत आहेत आणि म्हणतायत शाबास रे बेटा, अरे तुझ्यासारखे निष्ठावान मावळे आहेत म्हणून मला कसली फिकर नाही. आणि असं बोलून महाराज गेले दिल्लीला. कुठे, मिर्झा राजा सोबत दिल्लीला गेले औरंगजेबाची भेट घेण्याकरिता. आणि औरंगजेबाच्या दरबार भरला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा दरबार मानाची जागा मिळाली नाही म्हणून औरंगजेबाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबार लाथाडला आणि दुसऱ्या दिवसापासून दरबारामध्ये यायला लागले छत्रपती संभाजी महाराज. दरबार भरला. दरबार भरल्यावरती औरंगजेब इकडे तिकडे पाहतोय आणि आपल्या सवंगडीला म्हणतोय रामसिंग ओ संभा ओ शिवा नजर नहीं आ रहा है. त्यावेळेस रामसिंग म्हणतो हुजूर ओ शिवा, उस शिवा को बुखार आया है, उसने अपने बेटो संभा को भेजा है. आणि मग औरंगजेब म्हणतोय कहा है, किधर है संभा, बुलाओ उसे सामने. वय वर्ष आहे संभाजी महाराजांचं 9 वर्षाचा पोरगा आहे. औरंगजेबाची आणि छत्रपती संभाजी महाराजांची आयुष्याती पहिली भेट आहे. आणि संभाजी महाराज पुढे येत आहेत. औरंगजेब म्हणतोय क्यों संभा, तुम्हारे बाप शिवा को मेरी वजह से बुखार आया है, तुम्हें नहीं आया है बुखार. त्यावेळेस संभाजी महाराज कडाडतात, जी हुजूर हमें नहीं आया है बुखार, हम मराठे हैं, हमको नहीं आता है बुखार, हमारे वजह से दूसरों को आता है बुखार. वय वर्ष आहे माझ्या राजाचं 9 वर्षामध्ये संभाजी महाराज त्या ठिकाणी शत्रूच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी जात आहेत. बांधवांनो कशासाठी, स्वराज्यासाठी बांधवांनो, ह्याकरिता आम्हाला शिवजयंती झाली पाहिजे. 6 जून 1600 या मातीतील सर्वात दुर्दैवी दिवस उजाडला.
सर्वात दुःखी दिवस उडाला. तारीख होती 3 एप्रिल 1680. रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं आणि ही बातमी कळाली औरंगजेबाच्या हेराला. त्यांनी काय करावं, घोडा घेतला, घोड्यावरती टांग टाकली आणि निघाला कुठे, दिल्लीला. आणि सांगतोय पोहोचला तिथे औरंगजेबाच्या दरबारामध्ये आणि त्याला सांगतोय त्यावेळेस औरंगजेब त्याचा कुराण पडत, त्याचा नमाज पडत होता. त्याचा नमाज झाला. नमाज झाल्यावरती हा जातो आणि म्हणतोय हुजूर हुजूर ओ मरघट्टा शिवा, ओ मरघट्टा काफर शिवा, हुजूर मर गया है. आणि तसा औरंगजेब त्याच्या कानाखाली 2 झापडा देतो आणि म्हणतोय चुप बैठ कमीने. दोन्ही हात वरती करतोय आणि म्हणतोय हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरे जन्नत में माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा आ रहा है, तेरे जन्नत में माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा आ रहा है. बांधवांनो, त्याकरिता आम्हाला शिवजयंती या ठिकाणी साजरी झाली पाहिजे. मी बराचसा अजून बोलू शकतो पण मला वाटते लहान मुलांचे या ठिकाणी भाषण सुद्धा आहेत, कारण त्यांना संधी दिली पाहिजे. खऱ्या अर्थाने हे काटाई बॉईजचं बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करताना माझ्यासारखे वक्ते येतील, बोलून जातील, परंतु खऱ्या अर्थाने खरी शिवजयंती काय असेल ना, तर लहान मुलांना या ठिकाणी येऊन बोलणं, त्यांच्या हातामध्ये माईप देणं, खऱ्या अर्थाने हे शिवजयंती आहे. त्याकरिता आपले शिवजयंती उत्सव झाले पाहिजे. त्याकरिता बांधवांनो, आपण या ठिकाणी सर्वजण आलात, मला शांततेमध्ये ऐकून घेतलं. काटाई बॉयजने मला या ठिकाणी बोलवलं. मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आदरपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जाता जाता एकच राज राज तुम्ही होता म्हणून सजतोय आज सह्याद्रीचा वेढा, तुम्ही होता म्हणून सजतोय आज सह्याद्रीचा वेढा, तुम्ही होता म्हणून दिसतोय आज शिवनेरीचा वेढा. राज तुम्ही होता म्हणून सजतोय आज सह्याद्रीचा वेढा, तुम्ही होता म्हणून दिसतोय आज शिवनेरीचा कडा. राज राज तुमच्या नावासाठी येथील प्रत्येक तरुण आहे वेडा, कारण तुमच्या नावातच आहे जीवन जगण्याचा धडा, तुमच्या नावातच आहे जीवन जगण्याचा धडा. मी ते थांबतो. सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. वा वा, कसा होता एक एक शब्द आपल्या काळजावरती तलवारीसारखा वार करणारा. मी विनंती करेन कदम सरांना आणि नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती रवीनाजी अमरमाळी आणि आदरणीय अमरजी माळी साहेब, आपणास विनंती आहे. आणि निधी जे अगोदर व्याख्यानासाठी मंचावरती होती, कुमारी निधी मुकेश केणे सोनारपाडा, आपण आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि सुखदेवजी चौधरी साहेब यांना विनंती, आपण मंचावरती या. आदरणीय अमरजी माई साहेब यांच्या शुभस्य आपण शिवव्याख्याते एक एक शब्द खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या काळजावरती तलवारीसारखा वार करत गेला, अंगावरती शहारे आणत गेला, असं जबरदस्त व्याख्यान ज्यांच्याद्वारे आपल्याला ऐकायला मिळालं. प्रेक्षकांकडून यानंतर सोनारपाड्याचे आपली लेख कुमारी निधी मुकेश केणे, सुरुवातच खऱ्या अर्थानं जिने केलेल्या या कार्यक्रमाची. जबरदस्त असा आवाज निधीचा, विधीचा आणि त्यासोबत समर्जी कदम सर, हे 2 व्याख्यान जरूर आपल्याला ऐकायला मिळालेले. आणि